तर तुम्ही बघितलं असेल की तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये तुमचा कॉलिंगचा जो डायलर आहे तो बदललेला आहे। कोणताही अपडेट न करता अनेकांच्या फोनमध्ये हा कॉलिंगचा डायलर बदलला आहे। त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत। नेमकं हे प्रकरण काय आहे समजून घेऊ आपण या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। गुगलने आपल्या फोन ॲपचा जुना लेआउट बदलला आहे। आता कॉल लॉगमध्ये जुनी ग्रुपिंग लिस्ट दिसणार नाहीये। आता प्रत्येक कॉल हिस्ट्री वेगवेगळी दाखवली जाईल। कॉल हिस्ट्री आणि फेवरेट कॉन्टॅक्ट लिस्ट आता एका ठिकाणी करण्यात आली आहे। इन कॉल स्क्रीनमध्येही मोठे बदल करण्यात आले आहे। आता कॉल रिसीव्ह करण्यासाठी किंवा डिस्कनेक्ट करण्यासाठी मोठे गोल आणि आयताकृती बटणे देण्यात आली आहेत। यासोबतच एक नवीन जेस्चर सिस्टीम देखील देण्यात आली आहे। याद्वारे कॉल उचलण्यासाठी किंवा डिस्कनेक्ट करण्यासाठी स्वाईप किंवा टॅप दोन्ही बटन पर्याय देण्यात आले आहेत। तर गुगलने हा जो अपडेट केला आहे तो सर्व्हर साईट ॲक्टिवेशनद्वारे केला आहे। त्यामुळे ग्राहकांना याचा ऑटोमॅटिक अपडेट आला होता आणि तो ऑटोमॅटिक अपडेट डायरेक्टली करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अनेकांच्या फोनचा जो कॉलिंगचा इंटरफेस आहे तो बदललेला आहे। पण हे बदल झाल्यानंतर अनेकांना हा इंटरफेस आवडलेला आहे, तर काही जणांनी याबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे। तर या बदलानंतर गुगलकडून एक प्रतिक्रिया आली आहे आणि त्यानंतर गुगलने आता म्हटलं आहे की कॉन्टॅक्ट, जीमेल, फोटोज यासारख्या ॲप्लिकेशनमध्ये देखील आता लवकरच बदल तुम्हाला दिसणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।